नमस्कार मित्रांनो, मी रमेशचंद्र बागुल तथा बाळासाहेब बागुल आणि आपण पाहतात आपल्या हक्काचे आणि विश्वासाचे चॅनेल सार्वजनिक वार्ता। मित्रांनो, आजचा विषय आपल्या घरातल्या त्या व्यक्तीशी जोडलेला आहे ज्यांनी आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं। आपले आई वडील, आजी आजोबा ज्यांनी आयुष्यभर फक्त आपल्यासाठी कष्ट केले। आता वयाच्या या टप्प्यावर त्यांना सन्मान आणि सुविधा मिळाव्यात ही आपली जबाबदारी आहे। आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राबद्दल। हे कार्ड फक्त एक प्लॅस्टिकचा तुकडा नाही, तर तो त्याच्या हक्काचा पुरावा आहे। पात्रता कोणाला मिळते हे कार्ड? सर्वात आधी बघूया यासाठी पात्र कोण आहे। सोपं आहे, ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण आहे आणि जे त्या राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत। उदाहरणार्थ, महाराष्ट्र शासन हे कार्ड आपल्या राज्यातील रहिवाशांना देतं। कागदपत्रे काय लागतील? आता तुम्ही म्हणाल, रमेशजी कागदपत्र काय गोळा करायची? तर नोट करून घ्या। वयाचा पुरावा, जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट, पत्ता, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा वीज बिल, इतर 2 छोटे फोटो आणि तुमचा ब्लड ग्रुप म्हणजे रक्तगट असलेला वैद्यकीय रिपोर्ट। फायदे जे खरंच कामाचे आहेत। मित्रांनो, आता मुख्य मुद्द्यावर येऊया। हे कार्ड काढल्यावर नक्की काय फायदा होतो? नंबर 1, प्रवासात मोठी बचत। एसटी बसमध्ये 60 ते 75 वयोगटासाठी 50% सवलत आहे आणि 75 वर्षाच्या वरच्या आपल्या आजी आजोबांसाठी तर अमृत ज्येष्ठ नागरिक योजना अंतर्गत प्रवास पूर्णपणे मोफत आहे। रेल्वे आणि विमानामध्येही तिकीट खिडकीवर रांग लावावी लागत नाही आणि लोअर बर्थ साठी प्राधान्य मिळतं। 2, पैशांची वाढ। बँकेत FD करायला गेला तर सामान्य माणसापेक्षा 0.50% ते 0.75% जास्त व्याज ज्येष्ठ नागरिकांना मिळतं। पोस्टाच्या योजनेमध्येही उत्तम परतावा मिळतो। 3, आरोग्याची काळजी। सरकारी हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र रांग असते। शिवाय आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 70 वर्षावरील नागरिकांना 50 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा कवच मिळू शकतं। खाजगी हॉस्पिटलमध्येही काही तपासण्यावर सवलत मिळते। अर्ज कसा करायचा? सोपी पद्धत। अर्ज करणं अगदी सोपं आहे। तुम्हाला तंत्रज्ञान समजत असेल तर आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा किंवा जवळच्या सेतू केंद्र, CSC सेंटर किंवा तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही ऑफलाईन अर्जही करू शकता। अडचण आल्यास, काहीही मदत लागली किंवा काही तक्रार असेल तर सरकारने एक हेल्पलाईन नंबर दिलाय, 14567, यावर नक्की फोन करा। मित्रांनो, शेवटी एकच सांगतो, आपल्या घरातल्या ज्येष्ठांचे हे कार्ड आजच काढून घ्या। हा त्यांच्या सन्मानाचा विषय आहे। त्यांना कोणासमोर हात पसरवायला लागू नयेत हीच आपली इच्छा। माहिती आवडली असेल तर सार्वजनिक वार्ताला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्र परिवाराला शेअर करा, जेणेकरून प्रत्येक ज्येष्ठाला त्याचा हक्क मिळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।